माँसाहेब, साखर कारखान्याच्या राखेमुळे नागरिक हैराण. वरफळ ग्रामस्थांचा रास्ता, रोको आंदोलनाचा इशारा परतूर. तालुक्यातील वरफळ येथील श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा प्रोजेक्ट अंतर्गत येणाऱ्या माँसाहेब साखर कारखाना युनिट 1 मधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास वरफळ परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र जनआंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. काय आहे नेमकी समस्या? वरफळ परिसरातील रहिवाशांनी उपविभागीय अधिकारी एसडीओ यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यापासून परिसरात मोठ्या प्रमाणावर काजळी आणि राख हवेत पसरत आहे. ही राख केवळ घराबाहेरच नाही, तर घरातील पिण्याचे पाणी, अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंवरही साचत आहे. यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना श्वसनाचे गंभीर आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष. पत्रात असाही उल्लेख करण्यात आला आहे की मागील वर्षी देखील कारखाना व्यवस्थापन आणि चेअरमन श्री शिवाजीराव जाधव यांची भेट घेऊन या समस्येबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी पुढील वर्षी हा त्रास होणार नाही असे आश्वासन दिले गेले होते. मात्र यंदा ही समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाली आहे. वारंवार तक्रार करूनही कारखान्याकडून कोणताही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेती पिकांवरही या राखेचा मोठा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनाचा इशारा. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे. येत्या 2 ते 3 दिवसात प्रशासनाने कारखान्यावर कारवाई करून राखेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा वरफळ परिसरात मोठे जनआंदोलन उभारले जाईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे कारखाना प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर वरफळचे सरपंच आणि अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.